हॅलो फ्रेंड्स, आज मी बनवणार आहे रबडी। त्यासाठी मी घेतलेलं आहे 1 लिटर दूध। थोडंसं कढईमध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे, ज्यामुळे ती बुडी लागणार नाही। 1 लिटर दूध घेतलेलं आहे। दूध छान आटवून घ्यायचं आहे। त्याच्यावरची साय नेहमी काढत राहायची आहे। आजूबाजूला लागलेली साय पूर्ण काढून घ्यायची आहे। थंडगार अशी रबडी तयार आपल्याला करायची आहे। ही अशी साय काढून घ्यायची आहे। वारंवार ही साय काढत राहायचं आहे, त्यामुळेच ही रबडी घट्ट होणार आहे। ही अशी चारी बाजूने काढून घ्यायची आहे आणि जाड बुड्याचं भांडं घ्यायचं आहे, त्यामुळे ती लवकर लागणार नाही। यामध्ये मी थोडंसं केसर टाकून घेतलेलं आहे। हे बघा, साय येत आहे। ही साय आपल्याला नेहमी फिरवायची आहे। यामध्ये बदामाचे तुकडे मी टाकून घेतलेले आहे, पिस्त्याचे तुकडे टाकून घेतलेले आहे। हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्या काठाला जे काही साय कडक होत असेल ते पूर्ण आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। यामध्ये चवीनुसार घ्यायची आहे विलायची पावडर। हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, घट्ट होत आलेलं आहे। आता यामध्ये टाकायची आहे साखर। दूध जेव्हा पूर्ण घट्ट होईल तेव्हा साखर टाकायची आहे। जर पूर्ण दूध असल्यावर आपण साखर टाकली तर ती खूप गोड होऊ शकते, त्यामुळं हे पूर्ण आटल्यावर आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे। हे बघा, पूर्ण घट्ट झालेलं आहे। साखर आटवून घ्यायची आहे, साखर वितळून घ्यायची आहे। यामध्ये एकजीव झालं पाहिजे। हे बघा, किती छान अशी घट्ट अशी रबडी तयार झालेली आहे आपली। आता याची तुम्हाला जर बर्फी बनवायची असेल किंवा कुल्फी बनवायची असेल तर बनवू शकता थंडगार अशी, नाहीतर तुम्ही तशीच वाटीत घेऊन खाऊ शकता। मी थोडीशी ही बर्फी टाईप बनवलेली आहे। व्हिडिओ जर आवडला असेल आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। कमेंटमध्ये सांगा कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी। थँक्यू।